राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच मोठे संकेत दिले आहेत. मी चंद्रपूरचाच आमदार आहे आणि 2029मध्ये पुन्हा चंद्रपूरला येणारच असे विधान करत त्यांनी स्थानिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बल्लारपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुनगंटीवारांनी आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा दिला. 20 वर्षांपूर्वी मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि चंद्रपूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यामुळे नाईलाजास्तव मला बल्लारपूरला जावे लागले अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 2027मध्ये मतदारसंघांची पुन्हा पुनर्रचना होणार आहे. या पुनर्रचनेत चंद्रपूर मतदारसंघ खुला, आरक्षणविरहित होण्याची त्यांना खात्री आहे. 2029च्या निवडणुकीत ते पुन्हा चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची प्राथमिक चर्चाही झाली. लोक मला म्हणतात की तुम्ही कुठे चंद्रपूरचे आमदार आहे. अरे 3दा मला याच चंद्रपूरकरांनी निवडून द्यावं आणि मला तर मजबुरीने डिलिमिटेशन जागं म्हणून गेलो, नाही तर चंद्रपूरचा हात मी सोडला नसता. आता लोकसभेत पुन्हा हात पकडण्याचा प्रयत्न केला, झाला नाही. पण आता कालच आमची मिटिंग झाली, 2027मध्ये डिलिमिटेशन होईल तेव्हा पुन्हा चंद्रपूरकर जनतेचा हात पकडीन आणि हे मी मुख्यमंत्र्यांना पहिलेच सांगितलं आहे. त्याच्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. पुन्हा चंद्रपूरचा विकास झंझावात हा वेगाने होईल. ध्यान में आ गया ना, तो इसलिए मन में शंका मत रखो. रवी, मनात शंका ठेवू नका. तुझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असतं, पण काय चिंता करू नका. फिर से मैं, जसं आमच्या मुख्यमंत्र्यांनी मी पुन्हा येईल तसं मी 29मध्ये पुन्हा येईल, हा विश्वास ठेवा.